शरद मोहोळ हत्येनंतर पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात. अशात पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना समोर आलेली आहे. पोटच्या मुलानंच आपल्या आईचा खून केलेला आहे. याबाबतची अधिक माहिती पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडलेली आहे. या धक्कादायक घटनेत 55 वर्षीय आईचा मुलानं निर्घृण पद्धतीनं खून केलाय. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्यानं घरातून पळ काढला आणि तो फरार झाला. गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना, लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पाहावा लागेल याचा तिनं विचारही केला नसेल. मुलानं आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून घराला कुलूप लावून त्यानं तिथून पळ काढला. खडकी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. काल पुण्यामध्ये आत्महत्येची घटना समोर आली होती. पुण्यातील औंधमध्ये आर्थिक वादातून रिक्षा चालकानं सराफ व्यावसायिकावरती गोळ्या झाल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली. या प्रकरणाची महत्त्वाची अपडेट समोर आली असून जखमी आकाश जाधव यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.